औरंगाबाद न्यूज में आपका स्वागत है। अभी हम फुलंब्री में मौजूद है और अभी वंचित बहुजन आघाड़ी के यहाँ कार्यालय में मौजूद है। और यहाँ पर जो महेश कल्याण जी निनाड़े सर जो यहाँ आमदार के लिए उम्मीदवार है, और यहाँ पर हमारे पास साथ में तालुका अध्यक्ष फुलंब्री के सर भी मौजूद है। सर से पूरी जानकारी प्राप्त करते हैं और जनता में जब सर इलेक्शन के लिए जाएंगे तो कौन कौन से मुद्दे हैं यहाँ पर फुलंब्री में जो अभी तक ये मुद्दों का निवारण नहीं हो सका, और यहाँ कौन कौन सी बड़ी समस्या है जो निनाने सर आ जाते भाई सर आते चुन के यहाँ पर। तो सबसे पहले वो काम को पठाने दें। सर हमारे चैनल पे आपका स्वागत है। सबसे पहले तो आपका नाम बताइए और यहाँ पर कौन सी समस्या है उस बारे में। मैं राणा रोहेगांव, तालुका फुलंब्री, जिला संभाजीनगर। मैं तालुका प्रेसिडेंट हूँ और यहाँ पे जो समस्या है, इधर जो गायरान धारक है बहुत सालों से गायरान जमीन पे बैठे वाले हैं, आज तक उनको साझेदारी मिले नहीं। वो पहला मुद्दा है हमारा। और दूसरी बात यह है कि अब तक जो शेतकरी लोग हैं उनके जो फसल थे बहुत सा नुकसान होने वाला है। अभी तक गवर्नमेंट ने उनको 2 साल से पंचनामा करके कुछ भी अनुदान दिया नहीं। लोग परेशान है, शेतकरी परेशान है, हमें भाव नहीं है, कपास को भाव नहीं है, इसकी वजह से लोग शेतकरी लोग बहुत परेशान है। सर जे औरंगाबाद क्षेत्रात जे आपले 9 असंख्य क्षेत्र आहे, ते असंख्य दुसरे जे वेगळे असंख्य आहे, तर तिथे भरपूर आपलं जे इंडस्ट्रियल एरिया आहे ते उन्नती आहे। फुलंब्री जे क्षेत्र आहे तिथे उन्नती नाही, इथे इंडस्ट्रियल एरिया नाही, त्याच्याबद्दल काय? इथं आतापर्यंत जे आमदार आहेत त्यांनी कुठलंही काम आतापर्यंत केलेलं नाही, इंडस्ट्री एरिया नाही, कुठलं क्षेत्रामध्ये काम केलेलं नाहीये। ते आपल्याशी ठरलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि शासन। सर जेव्हा साहेब निवडून येणार आहे आणि जे फुलंब्रीमधली जी मोठी समस्या आहे इंडस्ट्री एरिया नाही, तो साहेब निवडून आल्यावर त्या इथे इंडस्ट्री एरिया आणण्याचे प्रयत्न आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथे इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करू आणि जे सुशिक्षित बेरोजगार लोकांची संख्या आहे त्यांना नोकऱ्या देण्याचं काम आम्ही करू। सर फुलंब्रीमध्ये आम्ही दोनदा विचारले आपल्याला की मोठी समस्या कोणती आहे की सर आमदार झाल्यावर ते समस्येचं निवारण केलं। सगळ्यात मोठी समस्या आहे गायरान धारकाचे प्रश्न आहेत आणि ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत, रमाई घरकुल योजनेचे प्रश्न आहेत, रोजगार हमीचे प्रश्न आहेत, बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सबलीकरण योजनेचे प्रश्न आहेत। लय मोठ्या समस्या आहेत, त्या आतापर्यंत सोडल्या गेलेल्या नाहीये। त्या आम्ही वंचित बहुजनच्या आमदार निवडून आल्याच्या नंतर आम्ही प्रथम प्राधान्य ग्रामीण भागाला देऊ, शहरी भागाला देऊ आणि मोठ्या विकास करण्याचं काम आम्ही करू। सर औरंगाबाद शहरमध्ये आज जे आमखासमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा आहे, तर नंतर आपल्या फुलंब्रीमध्ये पण सभा घेणार नाही। याच्यानंतर टाइम कमी असल्यामुळे साहेब इथं काही सभा वगैरे घेणार नाही। आम्ही आमच्या माध्यमातून प्रत्येक डोर टू डोर प्रचार केलेला आहे। आमचा 100% उमेदवार निवडून येणार आहे। सर साहेबांची निशाणी काय आणि जे बटनचे नंबर किती आहे, साहेबांचं नाव काय? महेश कल्याणराव निनाळे यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि नंबर 8 ला बटन आहे त्यांचं। सर फुलंब्रीमध्ये साहेबांचं कार्यालय कुठे आहे आणि दुसरे वेगळे जागा पण आहेत का साहेबांचं कार्यालय? नाही, फुलंब्रीला खुलताबाद रोडवरती आलू भटारच्या समोर त्यांचं साहेबांचं ऑफिस आहे आणि तिथून आम्ही प्रचाराचं नियोजन करतो। फुलंब्रीच्या जनतेला काय आवाहन करणार की गॅस सिलेंडरद्वारे जास्तीत जास्त मतदान करा? जे प्रत्येक ओबीसी आहे, मागासवर्गीय आहे, शासनानं जे क्रिमिनल ऍक्ट लागू करण्याचं काम केलेलं आहे ते आम्ही जनतेला सांगितलं की बाबा जर तुम्ही भारतीय जनता पार्टी काँग्रेस यांना जरी वोटिंग जरी केलं तर आपलं संविधान धोक्यात आहे। हे संविधान धोक्यात येऊ द्यायचं नसेल तर तुम्ही सिलेंडरला मतदान करा। आम्ही असं जनतेला आवाहन केलेलं आहे।